Hello friends, welcome to SPSPM's Renuka High School, Satara Parisar, Aurangabad. Myself, Mahajan RB, Assistant Teacher of English. Today we are going to learn topic 1.4 Be Smart of Standard 10. In this section we are going to take a look at explanation of topic Be Smart. या सेक्शनमध्ये आपण 1.4 बी स्मार्ट या टॉपिकचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. वॉर्मिंग अप. An acrostic is a form of writing where the first letters in each of the lines from another word. For example, friend, faithful, respectable, inspiring, encouraging, noble, dependable. Prepare on your own such acrostics for your dearest family member, name of your best friend, a quality or feeling, any profession. Here, acrostic of teacher is given, that is thoughtful, energetic, adventurous, caring, happy, exciting, reassuring. Third, say whether the underlined words in the following sentences are used as a noun or verb or adjective. First, I walk to school every day. Here, walk is a verb. I go for a walk every day. Here, walk is a noun. They gave me a gift every day. Here, gift is a noun. You can give her a storybook. Gift is a verb. It was sold as a gift pack. In this sentence, gift is an adjective. They bought a new house on 10th Street. House is an adjective. The water tanks leak a lot. Leak is a verb. The old age home houses, 100 aging the homeless people. Here, houses is a verb. आता आपण प्रत्येक पॅराग्राफचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. चॅम्पियन्स आर मेड इन जिम्स. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल, बट द will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talent for set our goal in life, we can easily get success in life. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. बघा, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम. चॅम्पियन्स हे जिममध्ये जाऊन बनत नाही, तर चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. त्यांच्या आतमध्ये इच्छाशक्ती, त्यांचं स्वप्न किंवा त्यांनी ठरवलेलं व्हिजन, लक्ष्य हे जर असेल तर त्याद्वारे तो चॅम्पियन घडतो. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे कौशल्यही असतं आणि इच्छाशक्ती असते, परंतु इच्छाशक्ती ही कौशल्यापेक्षा मजबूत असते, बलवान असते. आणि अनेक जे यशस्वी व्यावसायिक आहेत तर ते या पद्धतीनेच पुढे गेलेले आहेत. आपल्या सर्वांजवळ एक नैसर्गिक टॅलेंट आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. म्हणजे आपल्याकडे नैसर्गिक गुणवत्ता आहे. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपण जर ते जी गुणवत्ता आहे, आपल्यामध्ये जी काही गुण असेल ते जर त्याचा उपयोग जर आपण केला आपलं लक्ष्य ठरवण्यासाठी, तर आपण सहजच आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आपण आपलं लक्ष्य कधीच साध्य करू शकणार नाही जर आपण त्या दिशेने कृती केली नाही तर. Setting goals as two valuable assets, a sense of originality and stepping stone to illuminate the path. आणि जे लक्ष्य ठरवायचं आहे तर त्याच्यासाठी दोन मौल्यवान गोष्टी आवश्यक आहेत. तर त्याच्यासाठी मुळात आपल्याकडे काय आहे, कोणती गुणवत्ता आहे ते ओळखणे आणि त्यानंतर आपण त्या दिशेने ती दिशा प्रकाशमय करण्यासाठी पाऊल टाकणे. गोल्स पुट वन ऑफ द हेम ऑफ लाईफ, परस्यूइंग देम ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आपण लक्ष्य जर ठरवलं तर आपल्याला जाणीव होईल की आपण चांगल्या प्रकारचं भविष्य निवडलेलं आहे. दे हेल्प टू स्टीअर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन.
आणि लक्ष्य साध्य करण्याचा आणखी लक्ष्य ठरवण्याचा उद्देश हा की आपण आपल्या आयुष्याकडे जाण्यासाठी ते आपल्याला पुढे ढकलणार आहे. म्हणजे स्टीर अ कोर्स म्हणजेच काय करणार, काहीतरी आपण हालचाल करणार आहोत आणि मग कुठंतरी अडथळ्यात बुचकळ्यात पडण्यापेक्षा आपण सहजपणे त्या किंवा मग ॲटोमॅटिक काहीतरी घडेल याची वाट न बघता आपण आपल्या लक्ष्याकडे मार्गक्रमण करू शकतो. सेटिंग गोल्स मे ॲपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. एखादं लक्ष्य ठरवणं हे सोपं आहे, सोपं दिसेल, परंतु ज्यावेळेस आपण ते साध्य करण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात करू त्यावेळेस ते आव्हानात्मक असेल. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. आणि एखाद्या वेळेस आपण जर लक्ष्य ठरवलं नसेल तर आपण यशस्वीसुद्धा होऊ शकण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात शेवटी काय तर आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. शेवटी एखाद्याला हे ठरवावं लागेल की सगळ्यात शेवटी त्याला काय साध्य करायचं आहे. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट रिकमेंड अ 5 स्टेप्स अप्रोच. आणि आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी तज्ज्ञांनी 5 पायऱ्या सुचवलेल्या आहेत. त्या कोणत्या ते बघूया. स्मार्ट गोल्स आर मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प पीपल रीच सक्सेस. स्मार्ट SMART ही एक पद्धत आहे विचार करण्याची की आपण यशस्वी कसं होऊ तो विचार करण्यासाठी. स्मार्ट स्टँड्स फॉर, आता इथे स्मार्टचं ॲक्रॉस्टिक बघा, SMART. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, S फॉर स्पेसिफिक, M मिजरेबल, A अचिवेबल, A अचिवेबल, R रिअलिस्टिक अँड T इज टाईम बाउंड. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. आणि मग त्याचं आपण पुढे सेपरेशन्स बघूया स्मार्टचं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा दिलं होतं स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाईन द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. म्हणजे एक स्पेसिफिक गोल आपण ठरवलं तर म्हणजे एक विशिष्टच ध्येय आपण साध्य करण्याचं ठरवलं म्हणजे खूप फापट पसारानं म्हणतं नाही मला एवढंच करायचं आहे आयुष्यामध्ये, हे साध्य करायचं आहे, तर आपण त्या दृष्टीने लवकर प्रयत्न करतो, लवकर कृती करतो आणि आपण ते जे काही आपलं लक्ष असेल ते आपण लवकरात लवकर साध्य करू शकतो. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. आणि याच्यामुळे काय प्रयत्न होतो की काही मापदंड आपण ठरवतो आपलं लक्ष साध्य करण्यासाठी आणि मग त्याप्रमाणे कामाला लागतो. फॉर एक्झाम्पल इथे एक उदाहरण दिलं आहे बघा. इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. आणि मग एखादं घर बांधायचं तर मग त्याच्यासाठी काय आवश्यकता आहे आणि परत ते आपण किती काळापर्यंत लांबवू शकतो ते घर बांधायचं काम, आपल्या आवश्यकता कितपर्यंत पूर्ण होतील आणि मग कितीपर्यंत ते लांबवू शकतो हे त्याचं उदाहरण दिलं आहे. मिजरेबल म्हणजे मोजता येण्यासारखे. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. मग आपल्याला त्या लक्ष्याकडे तर जायचं आहे परंतु आपली जी साधनं आहे ती आपल्याला त्याची गिनती करता आली पाहिजे आणि कशाप्रकारे आपली ते प्रगती होते याचा ट्रॅक आपल्याला ठेवता येईल. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. आणि मग याच्या साहाय्याने आपण काय करू शकतो की आपला परफॉर्मन्स कसं चालला आहे त्या लक्ष्याकडे जाण्याचा आणि कशाप्रकारे त्याच्यामध्ये आणखीन सुधारणेला कोणत्या क्षेत्रामध्ये वाव आहे हे इथे आपल्याला मोजता आलं पाहिजे. व्हाईल प्लेईंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईंड. बघा फुटबॉल खेळताना अनेक प्लेयर्स असतात परंतु प्रत्येकाचा रोल आणि प्रत्येकाची जागा ठरलेली असते. म्हणजेच त्यातले शब्द सांगायचे तर अटॅक करणारे काही, डिफेंडर वेगळे असतात, गोलकीपर एक ठरलेला असतो. असं नाही की खूप मोठं मैदान आहे आणि सगळीकडे सगळ्याच दिशेला एकच जण पळत सुटलं त्यानेच गोलकीपरची भूमिका करायची, त्यानेच गोल करण्याची, असं होत नाही. तर प्रत्येकाला आपली आपली पोझिशन आपल्याला माहीत पाहिजे आणि आपला रोल काय आहे त्याच्यामध्ये तो आपल्याला माहीत पाहिजे. अचिवेबल म्हणजे साध्य करण्यायोग्य. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेसिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. आणि मग एखादं लक्ष्य साध्य आपल्याला करायचं असेल तर ते आपल्याला साध्य करण्यासारखे पाहिजे आणि
छोटे छोटे लक्ष्यातून आपण मोठे लक्ष्य साध्य करू शकतो. ॲज स्टुडंट्स वी कॅन बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. म्हणजे वास्तव लक्ष आपण ठेवलं पाहिजे, वास्तव गोल ठेवला पाहिजे. नाहीतर मी इयत्ता 10वीत आहे आणि लगेच मला पुढच्या वर्षी पंतप्रधान बनायचं असं मी माझं लक्ष गोल सेट केलं आहे, तर ते अचिवेबल नाही लगेच एका वर्षामध्ये. कारण तुमचं वय ते नाही की इलेक्शन लढवायचं आणि प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर व्हायचं. परंतु भविष्यामध्ये तुम्ही त्या उंचीवर पोहोचू शकता. परंतु लगेच 10वी झाल्यानंतर मला काही शिकायचं नाही, डायरेक्ट पंतप्रधान किंवा राष्ट्रपती बनायचं, तर असं शक्य होत नाही. त्यामुळे मग अचिवेबल म्हणजे काय, तर त्या त्या काळामध्ये आपल्याला ते लक्ष्य साध्य करता येईल अशा प्रकारचं गोल आपण ठरवायचं आहे. रिॲलिस्टिक म्हणजे वास्तव. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑफ एरिया ऑफ एक्सपर्टाईज. आणि आपण आपलं लक्ष कोणतं ठरवायचं, रिअलिस्टिक म्हणजे की आपल्याकडे कोणतं कौशल्य आहे, आपण कोणत्या याच्यामध्ये तज्ज्ञ बनू शकतो. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिॲलिस्टिक. आणि खूप कमी कालावधीमध्ये मी एखाद्या गोष्टीत खूप ट्रेन होईल किंवा खूप तज्ज्ञ होईल हेही शक्य नाही, हे अवास्तव आहे. आज मला फक्त पळता यायला लागलं आणि मग मी लगेच पुढच्या वर्षी किंवा 4 महिन्यानंतर येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये मी गोल्ड मेडल मिळवेल, हेही शक्य नाही. कारण त्याच्यासाठी त्या विशिष्ट एक वेळ द्यावी लागेल तयारी करण्यासाठी, ट्रेनिंगसाठी. म्हणून मग आपण जे काही रिअल आहे, जे वास्तव आहे, आपल्यामध्ये कोणते गुण आहे, आपल्यामध्ये असलेले स्किल जे आहेत, तर त्या आधारे गोल सेट करायचा आहे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. We must have the clear to that picture. आपल्याकडे ते चित्र स्पष्ट पाहिजे की आपण कोणत्या याच्यामध्ये वास्तवपणे, कोणत्या याच्यामध्ये आपण लक्ष्य साध्य करू शकतो. आणि मग त्याच्यामध्ये खूप अग्रेसिव्ह म्हणजे खूप आक्रमकपणे किंवा खूप थंडपणे गेलो तर त्यावेळेससुद्धा आपल्याला त्या वास्तवापासून दूर जावं लागेल किंवा त्यामुळे आपला तो लक्ष्य साध्य होणार नाही. टाईम बाउंड म्हणजे वेळेचं बंधन. इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. मग प्रत्येक लक्ष्य साध्य करताना एक वेळ ठरवून द्यायला पाहिजे. म्हणजे जसं की लगेच जरी होऊ शकत नाही, परंतु मग ठीक आहे, मला 10वी पास व्हायचं आहे, मी हा गोल सेट केला, परंतु तुम्हाला येणाऱ्या मार्चच्या परीक्षेमध्येच पास होऊन करायचं आहे, हे पण आपल्याला सेट करावं लागेल. नाही तर मग 10वी पास व्हायचं माझं लक्ष आहे आणि मग भले किती वर्ष लागो असं नाही. तर आपल्याला तो एक टाईम पॅरामीटर्स आपल्याला ठरवून घ्यावं लागेल. टू रेड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रिॲलिटी. आणि इथे एक उदाहरण दिलं आहे की वजन कमी करायचं कसं करायचं आपल्याला माहिती आहे, परंतु त्याला एक विशिष्ट वेळेतल्या कृती कराव्या लागतील. लगेच उद्याच पटकन माझं 2 किलो वजन कमी होईल आणि मग मला एक्सरसाइज माहिती आहे, मग मी तीच एक्सरसाइज 24 तास करत बसतो, तर ते सुद्धा शक्य नाही. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. आणि मग त्याच्यासाठी एक्सरसाइज तर करावं लागेल, आहारात बदल करावा लागेल आणि परत आपल्या विचारांमध्ये तणावमुक्त असे विचार आपल्याकडे ठेवावे लागतील. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. हे सगळं आपल्याला करायचं आहे, प्रॅक्टिस करायची. याचा सरावाने तुम्ही ज्यावेळेस हा सराव करताल एखाद्या निसंशयपणे किंवा मग कोणताही त्याच्यामध्ये फरक न करता सतत तो सराव केला तर ते होईल, पण एका विशिष्ट डेडलाईनमध्ये म्हणजे एखाद्या विशिष्ट काळामध्ये ते पूर्ण तुम्ही करू शकता. विजन्स, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणजे लक्ष, आपल्या इच्छा, आपली स्वप्न हे सगळे मौल्यवान आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. हे सगळे आपल्याला काय करतात की त्या यशाच्या मार्गाकडे लोटतात. स्पार्क ऑफ म्हणजे एक आपल्यामध्ये एक ठिणगी पेटवतात की आपल्याला जे पाहिजे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊएव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लान टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. आणि मग ह्या
इकडे जाण्यासाठी आपल्याला आयुष्यामध्ये ज्या काही इमेजेस आहेत त्या जर पूर्ण करायचे असतील, जे चित्र आपण बघतो आहोत ते भविष्यात पूर्ण करायचं असेल तर आपल्याला जमिनीवर राहावं लागेल. त्यानंतर आपल्याला योजना बनावावं लागतील की आपण कशा प्रकारे त्या आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकू. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डिरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. आणि त्यानंतर क्वालिटी अँड क्वांटिटी म्हणजे गुणवत्ता आणि क्वांटिटी म्हणजे किती प्रमाणात तुम्ही ती एनर्जी, तुमचं जी ऊर्जा असेल ती लावता, त्याच्यावर तुमचा त्या रिझल्टवर त्याचा इम्पॅक्ट होतो. म्हणजे त्याचा जो काही रिझल्ट येणार आहे त्याच्या परिणामावर हे डायरेक्टली इम्पॅक्ट करतात, क्वालिटी आणि क्वांटिटी. लाईफ इज समथिंग लाईक ए ट्रम्पेट. वी डो नॉट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. आयुष्य म्हणजे कसं आहे तर सांगितलं इथे की समथिंग लाईक अ ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे जी तुतारी वाजवली जाते विजयी झाल्यानंतर, किंवा मग कोणतंही वाद्य जे असेल जिथं हवा फुगल्यानंतर आवाज येतो. मग आयुष्यसुद्धा तसंच आहे. जोपर्यंत याच्यामध्ये आपण काही भरत नाही आयुष्यामध्ये, तोपर्यंत त्याच्यातून आपल्याला काहीही मिळणार नाही. जसं ट्रम्पेट म्हणजे ती तुतारी किंवा एखादं वाद्य जे आहे ते आपण फक्त आणून ठेवलं, काचेच्या शोकेसमध्ये ठेवलं तर ते वाजेल का आपोआप? नाही. तर तुम्हाला त्याच्यामध्ये एफर्ट घ्यावं लागतील, प्रयत्न करावे लागतील, हवा फुंकावी लागेल, तेव्हा त्याच्यातून सूर निघतील. तसंच त्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल स्वतःचं, त्यावेळेस त्या आयुष्याकडून तुम्हाला काहीतरी मिळेल. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. आणि यश जे आहे ते नेहमी अंधारात चालत असतं, ते आपल्याला शोधावं लागतं. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. मग यश हे नेहमी अंधारात चालत असतं आणि ते शोधण्यासाठी योग्य मार्ग, त्यानंतर योग्य ते कौशल्य प्राप्त करणे प्रत्येक पायरीसाठी. आणि हे सगळं कशावर अवलंबून आहे तर आपण कशा प्रकारे त्या यशाकडे जाताना ज्या समस्या येतात तर त्या कशा प्रकारे हाताळतो, किती संयमाने आपण त्या समस्या हाताळतो. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. आणि सगळ्यात चांगला मार्ग कोणता तर आपण ज्या पुढच्या पायरीवर पाय ठेवणार आहोत तर त्या पायरीवर पुढचं आपलं यश अवलंबून असतं. आणि ज्यावेळेस आपण त्या पुढच्या पायरीवर पाय ठेवू त्यावेळेस आधीच्याच पायरीवर आपण इतकी तयारी करायची की ती पुढची पायरीने आपल्याला सपोर्ट केला पाहिजे, ती इतकी मजबूत पायरी आपण बनवली पाहिजे. इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. न तुटता म्हणजे ती पायरी तुटली नाही तर आपण डगमगणार नाही आणि अपयशाचे जे पर्सेंटेज आहे ते कमी होतील आणि यशाचे पर्सेंटेज वाढतील. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर 9, टॉपिक 9, 1.4 बी स्मार्ट इंग्लिश वर्कशॉप. थँक्यू.